महाराष्ट्र की महाआस्था का उत्सव है इस बार। उत्सव महादेव के यशपुत्र महागणपति के आगमन का। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि। कसं काय यवतमाळकर, या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे यवतमाळच्या राजाचं दर्शन करायला। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लवकरच तुमच्यासाठी यवतमाळच्या गणपतींचं दर्शन येणार आहे, तर त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे यवतमाळच्या राज्याचं पूर्ण दर्शन। हा व्हिडिओ सुद्धा मी तिथेच रेकॉर्ड करणार होतो, पण तिथे इतके जास्त आवाज होता, इतके जास्त गाड्याचा आवाज होता, म्हणून मी तिथे इंट्रो रेकॉर्ड केला नाही। मी माझ्या रूममध्ये हा इंट्रो रेकॉर्ड करता। आणि हो, उद्या जे आहे ना तुमच्यासाठी यवतमाळचे जेवढेही गणपती आहे, यवतमाळमध्ये जितकेही मंडळ आहे, मोठे मंडळ छोटे मंडळ मिळून यवतमाळच्या पूर्ण गणपती उत्सवाचा जो आहे यवतमाळ गणपती उत्सव दर्शन असा म्हणून तुमच्यासाठी एक व्हिडिओ येणार आहे। त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करून ठेवावं लागेल। सोबतच जर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करायचं, जेणेकरून तुम्हाला उद्याच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। तर मित्र, जास्त वेळ करायचा राहूया आणि जाऊया आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला। तर मित्र, यवतमाळच्या राजा जिथे विराजमान आहे तिथली लोकेशन सांगायची मला गरज नाही, तरी खूप सारे लोक जे आहे यवतमाळच्या बाहेरून येतात आणि यवतमाळच्या राजाच्या दर्शनासाठी। म्हणून मी तुम्हाला सांगतो की यवतमाळच्या राजाचं जे हे डेकोरेशन आहे आणि यवतमाळचा राजा जिथे विराजमान झालेला आहे तिथे जाण्यासाठी बस तुम्हाला शनी मंदिरासमोरून जाणारा रोड आहे, त्याने आतमध्ये सरळ जायचं आहे, तुम्ही बरोबर इथे पोहोचून जासाल। तर मित्र, यवतमाळचा राजा मागच्या वर्षी जे समुद्राच्या आतमध्ये विराजमान झाला होता त्याचा जे व्हिडिओ आहे मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। आणि यावर्षी जे गणपती महाराजांनी थोडीशी प्रोग्रेस करत आज समुद्रावर आलेले आहे, म्हणजे जहाजामध्ये विराजमान झाला आहे असं म्हटलं तरी चालतंय। यावर्षीचं डेकोरेशन खूप सुंदर आहे आणि खूप मोठं सुद्धा आहे, तर एक वेळा तरी तुम्हाला जायला पाहिजे, कारण यवतमाळचा सगळ्यात मोठा गणपती आणि मानाचा गणपती म्हटलं तरी चालतंय। काल मी यवतमाळच्या राजाचा जो आगमन सोहळा होता, म्हणजे त्यांचं जेव्हा आगमन झालं होतं त्याची सुद्धा खूप भव्य आणि मोठी रॅली निघाली होती, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे। तर मित्र, एंट्रन्सवरच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ही हनुमानजी विराजमान आहे। मंदिराच्या म्हणजे डेकोरेशन जो पंडाल बनवलेला आहे याच्या आतमध्ये शिरल्यानंतर काही या प्रकारचं दृश्य आणि समोरच जे आहे गणपती महाराज विराजमान आहे। आणि तुम्ही इथे हे जे काचाचं दिसत असेल ना, इथे ना पाणी राहणार आहे आणि यामध्ये ना ओरिजिनलवाल्या ज्या मासोळ्या असतात वेगळ्या वेगळ्या कलरच्या वगैरे त्या राहणार आहे। एंट्रन्सवरच इथं मूषकजी म्हणजे जे गणपतीचं वाहन आहे ते सुद्धा इथे ठेवलेलं आहे आणि हे पूर्ण चांदीचं आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जे डेकोरेशन खूप सुंदर आणि खूप जास्त मोठं आहे। तुम्ही सुद्धा नक्कीच यवतमाळच्या राजाच्या दर्शनाला एकदा तरी जायला पाहिजे, आणि यवतमाळमध्ये असेल तर यवतमाळच्या लोकांनी तर जायलाच पाहिजे। त्यानंतर आणखी सुद्धा हे डेकोरेशन पूर्णपणे कंप्लीट झालेलं नाही आहे, पण खूप सारे लोक मला कमेंट करत होते, त्यामुळे हा व्हिडिओ मी टाकत आहे। एक वेळा डेकोरेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर मी पूर्ण एक व्हिडिओ आणखी, नाही तर जेव्हा यवतमाळचा पूर्ण दर्शनाचा व्हिडिओ टाकेल त्यामध्ये डेकोरेशन कंप्लीट झालेलं राहीलच। तर जे यवतमाळचा राजा आहे त्यांनी शाहीपैकी म्हणजे जसा राजा त्याच्या सिंहासनावर बसत असतो तशासारखेच आपले गणपती महाराज जे आहे ना सिंहासनावर इथे विराजमान झालेले आहे। इथं आलेल्याला प्रत्येकाला आलेल्या पूर्ण जेवढेही भक्त असतात त्यांना इथे प्रसाद वाटप चालू असतो, आणि 10 दिवस ज्या यवतमाळचा राजा गणपती उत्सव मंडळाद्वारे काही ना काही उपक्रम राबवले जाते। जसं गरिबांना जेवण 10 दिवस असतं, शाळेतल्या मुलांना बुक पेन्सिल वगैरेचा वाटप असतो, त्यानंतर जेवणाचा सुद्धा वाटप असतो, आणि वेगळे वेगळे उपक्रम हे राबवत असतात। तुम्हाला यांच्या बाहेर एक बॅनर लावून दिसेल जिथे यांना वेगळे वेगळे उपक्रम असतात। मागच्या वर्षी सुद्धा खूप चांगले उपक्रम इथे राबवण्यात आले होते। तर मित्र, मी इथे दर्शन वगैरे घेतलं गणपती महाराजांचं। सगळेजण कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया कमेंट करणे मात्र विसरू नका। आणि हो, सगळेजणांना मी बघितलं की सगळेजण जाताना मूषकजीच्या कानामध्ये आपल्या इच्छा सांगत होत्या, तर मी सुद्धा माझी इच्छा सांगितली। तुम्हाला सुद्धा जर तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर लवकर जा दर्शन करायला। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। सोबतच तुमच्यासाठी खूप सारे सरप्राइजेस आणखी येणार आहे, म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका। आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मला द्या रजा। गणपती बाप्पा मोरया।